युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या मानांकन यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे। आपण आता आहोत नाशिकच्या साल्हेर या किल्ल्याजवळ। या किल्ल्याजवळ अनेक पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आणि हा अभेद्य असा किल्ला या ठिकाणी उभा आहे। 1671च्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकलेला होता। साधारण समुद्र सपाटीपासून 1651 मीटर उंचीवर असलेला हा साल्हेर किल्ला आहे। महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमारेषेवर हा किल्ला उभा आहे। मुघल साम्राज्य आणि मराठा साम्राज्यामध्ये मोठे युद्ध झाल्यानंतर हा गड किल्ला जो आहे साल्हेर किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा आपल्या ताब्यात मिळवलेला होता। या किल्ल्याचं जे काही महत्त्व आहे ते अधोरेखित करणारं आहे आणि युनेस्कोने आता याला जागतिक स्थळांच्या यादीत देखील स्थान दिलेलं आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, काय सांगाल, आज तुम्ही साल्हेर किल्ल्यावर आलेला आहात, कशासाठी आलेला असेल, काय माहिती आहे? आम्ही आमच्या ऑफिसच्या ट्रिपमध्ये इकडे आलो आहोत। म्हणजे खरं तर आमची ट्रेकिंग आहे ती उद्यापासून स्टार्ट आहे, पण आम्ही आज जस्ट विजिट करायला आलो की किल्ल्यामध्ये काय काय बघू शकतो वगैरे असं। तर कालच 2 दिवसापूर्वीच आम्हाला माहीत पडलं की जागतिक वारसा स्थळामध्ये आपल्या महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचा समावेश झाला आहे। त्यापैकी हा साल्हेर एक किल्ला आहे। खरं तर साल्हेर हा खूप महत्त्वाचा किल्ला आहे महाराष्ट्राचा। म्हणजे किल्ल्यामध्ये सगळ्यात उंचीवरचा हा किल्ला आहे आणि कळसुबाईनंतर सगळ्यात मोठं शिखर आहे आणि ऐतिहासिक दृष्टी पण हा खूप महत्त्वाचा किल्ला आहे। जसं तुम्ही आता सांगितलं 1671 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि आपल्या स्वराज्यामध्ये त्याला स्थान मिळवून दिलं। नंतर ही म्हणजे पेशवाईच्या काळामध्येही याचा मोठा उल्लेख आहे। मराठा इंग्रजी युद्धामध्येही म्हणजे मोठं युद्ध झालं होतं। आय थिंक 3री लढाई वगैरे इकडे झाली होती आणि ट्रीटी पण इकडे झाली होती। तर असा हा खूप ऐतिहासिक आणि काय म्हणता येईल पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा किल्ला आहे। एकंदरीतच एक पर्यटक म्हणून आपण इथे आलेला आहात, काय बघणार आहात, काय या किल्ल्याबद्दलची आपल्याकडे माहिती आहे? इकडे समोर सोडत आहे। मी एवढं महाराष्ट्रामध्ये आलेली नाही आहे, पण आज मी आली, मी बघितलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं सगळं आहेत आणि जेव्हा एंटर झालं तेव्हा असा गौरव झाला की आम्ही राहतो गुजरातला, पण इकडे पण असं सर्व आहे। म्हणजे या फिरायला यायसारखा प्लेसेस आहे ते हे सर्व, आणि इकडे आम्ही आलो पूर्ण टीम बद्दल, आमची ऑफिसची टीम बद्दल, आणि लई आनंद झाला आम्हाला इकडे येऊन। आता मस्त एन्व्हायरमेंट बघून लई चांगलं वाटलं आम्हाला। या स्थळाला जागतिक वारसा स्थळाचा देखील दर्जा मिळाला आहे। युनेस्कोने जे काही 12 गड किल्ल्यांचा मध्ये समावेश केला त्यात साल्हेर एक किल्ला आहे। काय सांगतात महाराष्ट्रात? ते आपल्या महाराष्ट्रासाठी एक गौरवाची गोष्ट आहे। शिवाजी जे वारसा जाळून ठेवलेला आहे त्याला आता गव्हर्नमेंटनी पण ते होता दिला, म्हणजे ते आपल्यासाठी एक गौरवाची गोष्ट आहे। महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे। युनेस्कोच्या जागतिक स्थळ मानांकन यादीमध्ये साल्हेर किल्ल्याला देखील सामान्यपणे महत्त्व दिले गेले आहे। संदीप जेदुरकर, एबीपी माझा, साल्हेर, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।